ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डोंबिवली पूर्व पश्चिम येथील गणेश घाट येथे अनंत चतुर्थीला घरगुती गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथे सर्व सोयी सुविधायुक्त असल्यानं भाविकांना गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करताना अडचणी आलेल्या नाहीत। माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे स्वतः येथील गणेश घाटात भाविकांना भेट देत होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका प्रशासनाकडून डोंबिवली पश्चिमेला कन्हेजी जेधे मैदान दीनदयाळ रोड पूर्वेकडील डोंबिवली जिमखानाजवळ येथे कृत्रिम तलावांची सोय केली होती। भाविकांनी येथेही गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं। विसर्जनस्थळी काही दुर्घटना घडल्यास तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत याकरिता महापालिकेमार्फत रुग्णवाहिका व डॉक्टरची सुविधा तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। काही वर्षापासून साई गणेश विसर्जन मंडळ विनामूल्य जे पाटावर टाकले ते दान घेतात आणि विसर्जन गणपतीचं करतात। कुंभारखानपाडा चिंचोळा सर्व परिस्थितीतील सर्व युवा पिढी विसर्जन प्रत्येक वर्षी करत असतात आणि सर्व लोकांना गेल्या पलीकड पूर्वेपासून तर पश्चिमची विसर्जन घरगुती गणपती जास्त आमच्याकडे येतात आणि योग्य रीतीने तो विसर्जन होतो, गणपतीची पूजा पाठ करून विसर्जन होतो। ह्याकरता सर्व लोक इथे विसर्जन येणारे लोक सर्व खुश आहेत की लवकर गणपती विसर्जन होतो, कुठलाही त्यांना त्रास नाही, नागरिकांना कुठलाही त्रास न होता योग्य रीतीने विसर्जन होतो। आम्हाला ते बरं वाटतो मंडळाला की अशा पद्धतीने येणाऱ्या सर्व नागरिकांचे गणपतीचे विसर्जन होतो। गणपती बाप्पा हा सर्वांचा विघ्नहर्ता आहे आणि खरोखर या उत्सवामध्ये सर्व सामील होऊन सर्वच लोक आम्ही त्याच्या उत्सवाचे देखील आनंद घेतो। मंडळ देखील जोराने काम करतात। आम्ही देखील मी इथला स्थानिक नगरसेवक असल्या माझ्या मिसेस आणि मी प्रत्येक वर्षी अल्पहार म्हणजे नाश्ता वगैरे ठेवलेला असतो, पाणी ठेवलेला असतो। अशा आम्हाला एक सेवेची गणपती बाप्पाची चरणी राहून ही सेवा करण्यासाठी आम्हाला एक प्राप्त होतो। सोनल सावंत पवार, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।